अंबरनाथ शहरामधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नगरपालिकेसमोरच कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे आणि काही ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। शहरामधले अनेक रस्ते आणि फुटपाथवरती कचरा साचल्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होतीये। मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दरम्यान या प्रश्नावरती भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली असून अंबरनाथ पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी गटनेते अभिजित करंजूर यांनी केली आहे। तर पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे प्रशासनावरती परिणाम होत असून विकास कामांचा वेग मंदावल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। अंबरनाथ नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी मिळावे या शहरामध्ये खूप अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत। मी हीच पत्र मंत्रींना सुद्धा दिलं आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील दिलं आहे का अंबरनाथ हे खूप मोठं शहर आहे, खूप मोठी नगरपालिका आहे आणि याला असणारे मुख्य अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात नाही तर फुल टाईम मुख्य अधिकारी त्या ठिकाणी मिळावं। आपण पाहू शकता की भरपूर समस्या आहेत आज आणि या समस्यातनं या शहरातला जर का बाहेर काढायचं आहे तर कुठंतरी फुल टाईम अधिकारी त्या ठिकाणी असले म्हणजे आणि असे अधिकारी पाहिजे जे रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी दाखवतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।